बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वच उमेदवार ताकदीने प्रचारात उतरले आहेत। दरम्यान वन बुलढाणा मिशनचे संस्थापक व संकल्पक तथा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचार बाजूला ठेवून अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट देत शेतकऱ्यांना धीर दिला आहे। शेतकऱ्यांना नुकसानीची 100% मदत तत्काळ मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी संदीप शेळके यांनी केली आहे। काल 9 एप्रिलला जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली आहे। यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। आधीच खरीप हंगामातला दुष्काळ, रब्बी हंगामातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे। त्यात आता पुन्हा एप्रिलमधल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। ज्वारी, टोळाचा कांदा आणि उशिरा पेरलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे। संदीप शेळके यांनी आज गणेशपूर येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते। शेतकऱ्यांना मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे। नुकसानीच्या धामधुमीत सत्ताधारी प्रचारात व्यस्त असतील, पण काही गोष्टी बाजूला ठेवून प्राधान्याने आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे। तातडीने पंचनामे करून 100% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी संदीप शेळके यांनी केली आहे। यावेळी संदीप शेळके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, बुलढाणा। आज मी गणेशपूर या शिवारामध्ये आहे। कालच्या झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गणेशपूर, हिवरखेड, लोखंडापाळा या जवळपास सगळ्याच गावांमध्ये शेतीचं प्रचंड असं नुकसान झालं। कांदा, ज्वारी, हरभरा, गहू आणि जे काही फळपिकं होते या सगळ्या पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। शासनाचे प्रतिनिधी अजूनपर्यंत 15 ते 20 तास उलटून गेले, परंतु अजून बांधापर्यंत पोहोचलेले नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून माझी प्रशासनाला विनंती आहे, त्यांना आवाहन आहे की तात्काळ आपण आपले प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवावे आणि जे काय नेहमीची त्यांची पद्धत असते की अधिकारी येतात, कर्मचारी येतात, या ठिकाणी सर्वे करतात, परंतु नुकसान एवढं प्रचंड झालेलं आहे की शेतामध्ये काहीच उरलेलं नाही। त्यामुळे पंचनामे करण्याच्या भानगडीत न पडता सरसकट नुकसान भरपाई आमच्या शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, ही वन बुलढाणा मिशन तर्फे माझी मागणी आहे। निश्चितपणे निवडणुकीचा काळ आहे, जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी या कामामध्ये व्यस्त असतील, परंतु निवडणुका येतील जातील, परंतु शेतकऱ्याचे अश्रू पुसणं हे लोकप्रतिनिधींचं आणि सरकारचं, प्रशासनाचं सगळ्यात प्रथम आद्य कर्तव्य असलं पाहिजे। त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो की तात्काळ आपण आपले प्रतिनिधी बांधावर पाठवून सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळेल याची कारवाई आपल्या स्तरावरून करावी। काल दिनांक 9 तारीख 4 वाजेच्या सुमारासमध्ये गणेशपूर, शिराळा त्यासोबत निरोळ आणि वझर परिसरामध्ये अत्यंत जोराची हवा आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट होऊन त्या ठिकाणी अतोनात असं प्रकारचं नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष उन्मळून पडले, परंतु या ठिकाणी ज्वारीचा ज्या आमच्या भागामध्ये पेरा होता त्या ज्वारी आणि कांद्याचं हे नुकसान जे आहे हे 90% वरती या ठिकाणी झालेलं आहे। आणि आजची शोकांतिका अशी आहे की आम्ही काल सर्व अधिकारी लोकांना, जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या सर्व लोकांसोबत काल आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला व बोलून सुद्धा आज रोजी पण सुद्धा या ठिकाणी कोणी व्हिजिटला या ठिकाणी आलेलं नाहीये, कुठल्या प्रकारचा पंचनामा नाहीये, शेतकऱ्यासाठी कुठली प्रकारची सहानुभूती या ठिकाणी आज रोजी दाखवण्यात आलेली नाहीये। आज आता सध्या 11:30-12 वाजले असतील, पण अद्यापही आम्ही सर्व शेतकरी, कास्तकार या ठिकाणी आशेने या ठिकाणी उभे आहोत की प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी कोणीतरी येतील आणि या ठिकाणी मदतीचा आस आणि पंचनाम्याच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची घोषणा करतील। अशा प्रकारचा या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे। आपण जर का परिसर हा पाहिलात, या परिसरामध्ये अत्यंत प्रकारचं नुकसान जे आहे हे नुकसान खूप मोठ्या कमालीच्या पातळीचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी अक्षरशः रडताय शेतामध्ये, परंतु याची जाणीव सरकारला सुद्धा नाही। परंतु बरेच असे कार्यकर्ते, जसे संदीप भाऊ शेळके सारखे कार्यकर्ते आहेत जे आहेत की ज्यांना समाज मनाची जी भावना वाटते, त्या ठिकाणी अशी भेट देऊन एक सांत्वनापर या ठिकाणी सांत्वना त्या प्रकारची देत आहे। म्हणून या ठिकाणी मी असा निषेध शासनाचा या ठिकाणी निषेध करतो, या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं की या ठिकाणी आपण या ठिकाणी व्हिजिट करावी आणि शेतकऱ्याचं जे खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा या ठिकाणी प्रत्यक्ष सर्वे करावा आणि नुकसानीच्या पद्धतीनेच त्या ठिकाणी मागणी आमची एवढी आहे की नुकसानीच्या प्रमाणातच त्या ठिकाणी आपल्या नुकसानीचं भरपाई या ठिकाणी झालेलं पाहिजे।
एवढी आम्ही सर्व गणेशपूर शिराळा निरोळे शेतकऱ्याच्या वतीनं आपण आशा या ठिकाणी ठेवतो. धन्यवाद.